रोड रोमिओच्या वाढत्या त्रासामुळे शहरातील बसस्थानक व परिसरातील शाळा महाविद्यालयाच्या वेळेनुसार 2 पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत नियमित पाहणी करून दोषी विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी या संदर्भात संभाजी ब्रिगेड यांच्या मार्फत मंठा पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले। वरील विषयी सविस्तर माहिती अशी, मंठा शहरात एकूण 94 गावे असून तालुक्यातील बहुतांश विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात। त्यातील बहुतांश विद्यार्थिनी ह्या बसने ये-जा करतात। त्यामुळे शाळा महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी व शाळा महाविद्यालय सुट्टे वेळेस बस स्थानक व परिसरात विद्यार्थ्यांना बसची वाट पाहत थांबावे लागते। याचाच गैरफायदा घेऊन काही रोड रोमिओ या विद्यार्थिनींना त्रास देणे, शिट्ट्या वाजविणे, रोडवरून व बस स्थानक परिसरात जोरात हॉर्न वाजवून मोटरसायकलवरून पाठलाग करणे, त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तसेच शहरात देखील सदरील प्रकार वाढले आहेत। मोठमोठ्या शहरात दामिनी पथक कार्यरत आहे, परंतु मंठा शहरात दामिनी पथक दिसून येत नाही। त्यामुळे आपल्याला 2 महिला किंवा पुरुष कर्मचाऱ्यांमार्फत यावर देखरेख ठेवली तर निश्चितच या रोड रोमिओवर आपला वचक राहील आणि विद्यार्थिनीच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना चांगले शिक्षण घेता येईल। तरीही या संदर्भात पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे मंठा हे उचित कारवाई करतील ही अपेक्षा या निवेदनामार्फत व्यक्त करण्यात आली असून यावेळी बाबासाहेब खवणे, तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड मंठा, प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग नवल, तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड परतूर, आसाराम झोल, प्रदीप उगले, गोविंदराव मानूरकर, आकाश खत्रे, विठ्ठल खराबे आदी उपस्थित होते। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा, जिल्हा जालना।